हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी आहे मिस्टर सी.आर. शिंदे आणि आजच्या या सेशनमध्ये आपण एक स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग करणार आहोत, जो आपला येणारा पेपर आहे इन इलेक्ट्रिकल अँड मेजरमेंट अँड इन्स्ट्रुमेंटेशनला. तर त्याच्यावर आपल्याला एंडसेमचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स या व्हिडिओजमध्ये बघणार आहोत. त्यानंतर आपण एंडसेमचा पेपर पॅटर्न्स या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि त्यासोबतच कशाप्रकारे आपल्याला स्कोर करता येईल ते सुद्धा आपण इथे स्टडी करणार. सो एक क्विक इंट्रोडक्शन्स मध्ये आपल्याला अगोदर तर सगळ्यात पहिले सिलेबस हा माहीत असणे खूप गरजेचे आहे. ओके, या सिलेबस मध्ये जर आपण बघितलं तर चॅप्टर नंबर फर्स्ट ला आपल्याला इन्स्ट्रुमेंटेशन्स मेजरमेंट ऑफ मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स आपल्याला बघायचे आहेत. ओके, इंडिकेटिंग रेकॉर्डिंग असेल. ओके, त्यानंतर इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर आहे, सीटीपीटी आहे. तर या दोनच टॉपिकसाठी आपला फर्स्ट युनिट हा आपल्याला इथे असोसिएटेड आहे. तसंच सेकंड युनिट जो आहे तो सेकंड युनिट आपला मेजरमेंट ऑफ रेजिस्टन्सेस आहेत, त्यानंतर इंडक्टन्सेस आहेत आणि कॅपॅसिटन्स. म्हणजे RLC कशा प्रकारे इथे मोजलं जाईल हे आपल्याला इथे बघायचं आहे. तसंच मेजरमेंट ऑफ पॉवर आणि एनर्जी, तर इथे आपल्याला पॉवर आणि एनर्जी इथे आपल्याला स्टडी करता येईल चॅप्टर नंबर 3 मध्ये. तसंच फोर्थ मध्ये आपल्याला ट्रान्ड्युसर्स आहेत आणि सेन्सर्स आहेत. ओके, डिफरंट टाइप्स ऑफ ट्रान्ड्युसर्स, सेन्सर्स ते विचारले जातील. आणि फिफ्थला डिजिटल इन्स्ट्रुमेंट्स आपल्याला स्टडी करायचे. तर ओव्हरऑल हा सिलेबस जर बघितला आणि त्याचे जर कोर्स आउटकम बघितले, म्हणजेच काय की युनिव्हर्सिटीने आपल्याला सांगितलेलं की आफ्टर सक्सेसफुल कम्प्लिशन ऑफ दिस कोर्स स्टुडंट शुड बी एबल टू, म्हणजेच हा कोर्स कम्प्लीट झाल्यानंतर स्टुडंटला ह्या गोष्टी यायला पाहिजे. ते तिथे आपल्याला CO1, CO2, CO3, CO4 आणि CO5 पर्यंत आपल्याला सांगितलेलं आहे की या 5 गोष्टी त्यांना यायला पाहिजे. मग या 5 गोष्टी त्यांना येता आहेत की नाही याच्यासाठी एक्झाम घ्यावी लागते. ओके, म्हणजेच काय तर एक्झाम मध्ये काय येणार आहे की त्या CO रिलेटेडच तुम्हाला विचारल्या जाणार आहे. तर आपण हा गेस का बरं करतोय, कारण की आतापर्यंत सगळ्या फिलॉसॉफीनुसार आपण CO वर कॉन्सन्ट्रेट करून सुद्धा एक गेस पेपर सुद्धा आपण स्टडी करू शकतो किंवा तयार करू शकतो. तर इम्पॉर्टंट क्वेश्चन जर बघितले तर बघा कशा प्रकारे इम्पॉर्टंट क्वेश्चन येणार. म्हणजेच फर्स्ट युनिट जर आहे मेजरमेंट इन्स्ट्रुमेंट्स आहेत आणि इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर सीटीपीटी आपल्याला तिथे बघायचं आहे. तर क्लासिफिकेशन ऑफ मेजरिंग इन्स्ट्रुमेंट, म्हणजेच मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स हे स्टुडंटला माहित आहे की नाही हे तिथे बघण्यात येईल. त्यानंतर जे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट ॲमीटर, व्होल्टमीटर आणि वॅटमीटर्स आहेत त्यांचं रेंज एक्सटेन्शन स्टुडंटला करता येतं का. ओके, आणि ते रेंज एक्सटेन्शन्स कशाने केल्या जातात, तर ते रेंज एक्सटेन्शन्स केल्या जातात इन्स्ट्रुमेंटेशन ट्रान्सफॉर्मर, म्हणजे सीटी आणि पीटी, करंट ट्रान्सफॉर्मर आणि पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. तर कंपल्सरी या दोन टॉपिकवरचे क्वेश्चन्स तुम्हाला बघायला मिळतील, कंपल्सरी 100%. ओके, नाहीच तर काही इसेन्शियल इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट्स जे असतात, जसे की काही इसेन्शियल जे सिस्टम्स आहेत, जसे की डिफ्लेक्टिंग सिस्टम्स आहेत, कंट्रोलिंग सिस्टम्स आहेत आणि डॅम्पिंग सिस्टम्स आहेत, यावर तुम्हाला क्वेश्चन हमखास तिथे बघायला मिळेल. ओके, त्यासोबतच मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स मध्ये सगळ्यात फेमस PMMC आणि MI इन्स्ट्रुमेंट्सचं कन्स्ट्रक्शन, वर्किंग, ॲडव्हान्टेज, डिसएडव्हान्टेज, त्यांची सर्किट डायग्राम्स, ओके, त्यांचं टॉर्क इक्वेशन्स, हे सगळं की आपल्याला इथे विचारण्यात येईलच. तर फर्स्ट जेव्हा आपण फर्स्ट युनिट तिथे स्टडी करतोय तर फर्स्ट युनिटवर आपल्याला हे टॉपिक्स आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचे, लिहिता यायला पाहिजे. ओके, स्टडी करणे म्हणजेच काय की हे टॉपिक अशा प्रकारे स्टडी करा की तुम्हाला ते रिप्रेझेंट करता यायला पाहिजे. सेकंड युनिटला आपण जेव्हा जातोय तर केल्विन डबल ब्रिज, म्हणजे AC आणि DC ब्रिजेस आपल्याला इथे बघायचे आहेत. सो केल्विन डबल ब्रिज RLC मेजरमेंटसाठी आहेत. तर R मेजरमेंटसाठी इथे आपल्याला बघायला मिळतं तर ॲमीटर, व्होल्टमीटर मेथड, विटसन मेथड, चार्ज मेथड आणि मेगा मेथड. तर लो रेजिस्टन्स, मीडियम रेजिस्टन्स, हाय रेजिस्टन्स मेजरमेंटसाठी हे आपण डिफरंट टाइप्स ऑफ AC ब्रिजेस तिथे बघायला मिळतं. हमखास क्वेश्चन विचारला जाईल. तसंच इथे इंडक्टन्स जेव्हा आपल्याला मेजर करायचं तेव्हा मॅक्सवेल आहे, मॅक्सवेल इंडक्टन्स कॅपॅसिटन्स ब्रिज आहे, त्यानंतर शेअरिंग ब्रिज आहे. ओके, आणि त्या दोन्ही ब्रिजेसवर R आणि C चे इथे दोन्ही कंबाईन, आणि त्या दोन्ही ब्रिजेसवर इथे न्यूमरिकल्स आपल्याला विचारल्या जाऊ शकतात. जसं की ब्रिजेसचे काही टॉर्क इक्वेशन्स आपल्याला मिळत आहेत. ओके, त्या इक्वेशन्स वरून आपल्याला अननोन रेजिस्टन्स कसा फाइंड, आता हे ब्रिजेस आहे, ब्रिजेस अननोन रेजिस्टन्स कसा फाइंड आउट करतात हे तर आपण थेरोटिकली वर्किंग इथे स्टडी करतोय. त्या थेरोटिकल वर्किंग मध्ये आपल्याला काय फॉर्म्युला मिळतात, तोच फॉर्म्युला आपण इथे जर लावला तर न्यूमरिकल आपल्याला सॉल्व्ह होत आहे. ओके, जो फॉर्म्युला आपल्याला ब्रिजेस म्हणजेच काय की मॅक्सवेल इंडक्टन्स ब्रिज तुम्ही थेरोटिकली स्टडी केला तर तिथूनच तुम्हाला टॉर्क इक्वेशन मिळते. ते टॉर्क इक्वेशन्स किंवा अननोन इक्वेशन जे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ते आपण इथे न्यूमरिकल साठी यूज करू शकतो. तर न्यूमरिकल हा काही सेपरेटली तयार करण्याचा कॉन्सेप्ट नाही आहे, तर तो तुम्ही थेरोटिकल जेव्हा तयार करतात तर त्याच्यातून जे इक्वेशन्स मिळतात त्या इक्वेशन्सवर ऑब्व्हियसली न्यूमरिकल
तयार होऊ शकतं. त्यानंतर थर्ड युनिटमध्ये बघा, पॉवर आणि एनर्जी आपल्याला इथे मोजायची आहेत. तर पॉवर पण 3 वेगवेगळ्या प्रकारच्या पॉवर्स असतात, ॲक्टिव्ह, रिएक्टिव्ह आणि ॲपरंट. तर त्यापैकी ॲक्टिव्ह आणि रिएक्टिव्ह पॉवर मेजरमेंट्स हे खूप खूप इम्पॉर्टंट आहे. या 2 पॉवर आपल्याला 3 फेज सिस्टममधल्या मोजाव्या लागतात. आता 3 फेज सिस्टम हे बॅलन्स आणि अनबॅलन्स अशा 2 प्रकारच्या 3 फेज सिस्टम्स असतात. त्यामुळे बॅलन्स 3 फेज सिस्टममधली पॉवर आपण कशी मोजणार किंवा एनर्जी कशी मोजणार? तसंच अनबॅलन्स सिस्टम असेल तर त्याच्यामध्ये काय बदल होतात? तर हे सगळं ते स्टडी करणे या चॅप्टरच्या अंडरमध्ये येतं. तर इथे पॉवर आणि एनर्जी मीटर्स आपल्याला त्यांचं कन्स्ट्रक्शन, वर्किंग, ॲडव्हांटेज, डिसॲडव्हांटेज, ॲप्लिकेशन्स, त्यांचे इक्वेशन्स आणि कॅलिब्रेशन्स हे 3 पार्ट्स आपल्याला इथे बघायला मिळतात. आता कॅलिब्रेशन झाल्यामुळे काय येतं, की कॅलिब्रेशनवर जे आपल्याला इक्वेशन मिळतायत, जे आपल्याला फॉर्म्युले मिळतायत, त्याच्यावर न्यूमरिकल विचारल्या जाणार. ओके. सो सेकंड आणि थर्ड युनिटवर आपल्याला इथे न्यूमरिकल्स बघायला मिळतात. त्यानंतर फोर्थ युनिटला जेव्हा तुम्ही जाणार, तर ट्रान्सड्यूसर आपल्याला बघायला आहेत. तर लेव्हल ट्रान्सड्यूसर आहेत. त्यानंतर डिस्प्लेसमेंट मेजरमेंटसाठी आपण ट्रान्सड्यूसर यूज करतोय आणि सेन्सर्स आपण तिथे यूज करतोय. तर सेन्सर्ससाठी आणि ट्रान्सड्यूसर्सवर विचारले जाणारे जे क्वेश्चन्स आहेत, ते कसे असणार आहेत, की एक्सप्लेन. तर एक्सप्लेन म्हटल्यानंतर तुम्हाला त्यांचं कन्स्ट्रक्शन, वर्किंग, ॲडव्हांटेज, डिसॲडव्हांटेज, ॲप्लिकेशन्स त्यासोबत त्यांचे अजून ॲडिशनल इन्फॉर्मेशन जे असेल ते सुद्धा त्याच्यानुसार मार्क्सनुसार आणि टाईमनुसार आपल्याला एक्सप्लेन करायचे आहे. तसंच लास्ट युनिटमध्ये जर बघितलं तर हे सगळे डिजिटल इन्स्ट्रुमेंट्स आहेत. जसं की डिजिटल व्होल्टमीटर आहे. मग तो कसा असतो, म्हणजे कन्स्ट्रक्शन कसं आहे, तो काम कसा करतो, वर्किंग कसं आहे, त्याचे काय फायदे काय? तर सगळ्यात अगोदर एक तर डिजिटल इन्स्ट्रुमेंटेशन्स वर्सेस एनालॉग म्हणजेच आपण जे ट्रॅडिशनल यूज करायचो, या दोघांमधला डिफरन्स, या 2 सिस्टममधला जो ॲडव्हांटेज, डिसॲडव्हांटेज हा सुद्धा आपल्याला बेसिकली माहिती आहे. म्हणजे प्री-रिक्विसाइट नॉलेज आहे या युनिटचं, लास्ट युनिटचं. त्या अगोदरच माहीत असायला पाहिजे. तर ते आपण ऑलरेडी स्टडी केलेले आहेत. आपले जे व्हिडिओज आहेत, त्या व्हिडिओजमध्ये आपण हे सगळं काही चांगल्या प्रकारे तिथे कव्हर केलेले आहेत. तिथून तुम्ही ते स्टडी करू शकता. अँड सेम पॅटर्न कसं असणार आहे, तर फर्स्ट टाईम आपण EMIची एक्झाम इथे फेस करणार आहोत 2024 पॅटर्नसाठी. फर्स्ट टाईम पेपर सेट होतोय. ओके. तर अशा प्रकारे काही ऑथराइज पेपर पॅटर्न्स पब्लिश केलेला नाहीये. बट जर सपोज आपण प्रिव्हियस फर्स्ट इयरचे जर काही 2024चे पॅटर्न जर बघितलेत, तर त्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, तर त्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं, की क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2, 3, 4, 5 ऑल क्वेश्चन्स कंपल्सरी आहेत. बट मग ऑर कुठे आहे? तर क्वेश्चन 1 मध्ये ए मध्ये फर्स्ट बीट आणि सेकंड बीट हे दोन्ही बीट 6 मार्क्सला विचारलेले आहेत. तर 6 मार्क्स 6 मार्क्स. मग या दोन्ही बीटच्या मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, की ऑर यापैकी कोणतंही एक बीट तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. त्यासोबत जे 8 मार्क्सचे बीट्स आहेत, ते 8 मार्क्सचे बीटला पुन्हा सब बीट्स आपल्याला प्रोव्हाइड केलेले असू शकतात. म्हणजेच काय, की फर्स्ट आणि सेकंड जे की 8 मार्क्स आणि 8 मार्क्स अशा प्रकारे असतील आणि त्याला ऑर आपल्याला बघायला मिळू शकतो. ओके. म्हणजेच काय, की पहिल्या 6 मार्काचे जे 2 बिट्स आहेत त्यापैकी कोणतंही एकच बिट तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन बी मधलं 8 मार्काचे जे ऑर असतात त्यापैकी एक बिट आपल्याला सॉल्व्ह करावं लागू शकतं. म्हणजेच काय, की एक 6 मार्काचं बिट कन्फर्म सॉल्व्ह करायचं आहे मुलांनी आणि त्यानंतर एक 8 मार्काचं बिट कन्फर्म त्यांना सॉल्व्ह करायचं आहे. ओके. तर अशा प्रकारे क्वेश्चन 1 हा 6 आणि 8 हे टोटल मार्क्स किती होतात? तर 14 मार्क्स होत आहेत. ओके. 14 14. सो 14 5 हा जवळपास आपला 70 मार्क्सचा तिथे पेपर्स एन्सेम पेपर्स आपल्याला तिथे बघायला मिळू शकतो. मग आता इथे स्कोअर कसं करायचं? तर ऑब्व्हियसली आपल्याला हे माहीतच आहे, की 80-20 रूल्सनुसार आपण जर सपोज फॉलो केलं, तर काय म्हणू शकतो आपण, की 80-20 रूलनुसार, की फर्स्ट फोकस द टॉपिक्स ऑन द 70% मार्क्स. ज्या टॉपिकने तुम्हाला 70% मार्कपेक्षा जास्त कॉन्फिडन्स आहे, की हा टॉपिक आपण केलेला आहे, हा आपल्याला येऊ शकतो. तो क्वेश्चन्स अगोदर सॉल्व्ह करा. ओके. आणि त्या क्वेश्चन्सला सॉल्व्ह केल्यानंतर जसं-जसं तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप होईल, तसं-तसं तुम्हाला नेक्स्ट जे 30% वाले जे क्वेश्चन्स आहेत, ते सुद्धा तुम्हाला तिथे सॉल्व्ह करता यायला पाहिजेत. इक्वेशन्सवर कॉन्सन्ट्रेट करा. EMIचं आहे, इलेक्ट्रिकल मेजरमेंट आहे, जे इन्स्ट्रुमेंट आहे, प्रत्येक इन्स्ट्रुमेंटचे इक्वेशन तयार होत आहेत, टॉर्क इक्वेशन्स आहेत किंवा कंट्रोलिंग टॉर्क आहेत किंवा डिफ्लेक्टिंग टॉर्क्स आहेत. असे जे इक्वेशन तयार होत आहेत, ते इक्वेशन खूप महत्त्वाचे आहेत. ते इक्वेशन तिथे लिहिणे गरजेचं आहे. तसंच त्या इक्वेशन जर माहीत आहेत, तर न्यूमेरिकल सॉल्व्ह करता येतात आणि न्यूमेरिकल सॉल्व्ह करून जर आन्सर करेक्ट आलं, तर आपलं टॉपर रेंजमध्ये आपण जाऊ शकतो. तर थेरॉटिकल निअर अबाउट
70-30 अशा रेशोनुसार राहणार आहेत. 70% तुम्हाला थेरीज राहणार आहेत, 30% इथे न्यूमेरिकल असणार आहे. ओके. थेरी करून सुद्धा पासिंग होऊ शकतं, बट न्यूमेरिकल करून तुम्ही स्कोरिंग सुद्धा करू शकता. तर हाच EMI साठी आपला स्ट्रॅटेजिक प्लॅन आहे आणि स्टेप्स आहे माझ्याकडून तुमच्यासाठी. तर अशा प्रकारे तुम्ही या इलेक्ट्रिकल मेजरमेंट अँड इन्स्ट्रुमेंटेशन पेपरला समोर जा, चांगल्या प्रकारे स्टडी करा. ऑल द बेस्ट फॉर द एक्झामिनेशन. Thank you so much for watching this video.